नमस्कार. सातच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघरकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. डिजिटलायझेशन, कौशल्य विकास, शाश्वत नागरी विकास, रेल्वे सुरक्षा आदी क्षेत्रात भारत जर्मनी दरम्यान 8 करारांवर स्वाक्षऱ्या. बाबरी मशीद प्रकरणी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह 12 जणांना जामीन मंजूर. राज्यात 2 लाख बस इलेक्ट्रिकवर चालवणार. JNPTसाठीही 1117 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची नितीन गडकरी यांच्या हस्ते पायाभरणी. राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 12वी परीक्षेचा निकाल 89%, मुलींचं प्रमाण सर्वाधिक 93%. स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित शाळांतल्या शिक्षकांच्या भरतीसाठी परीक्षा घेण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. शिक्षणातली गळती रोखणं आणि शिक्षण सोडणाऱ्यांना पुन्हा शिक्षणाकडे आणण्यासाठी राज्य मुक्त विद्यालय मंडळ स्थापन करण्याचा सरकारचा निर्णय. शेतकऱ्यांना माफक आणि सोयीनुसार वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला राज्य मंत्रिमंडळाकडून मान्यता. ऊर्जा बचत आणि संवर्धनासाठीचं राज्य ऊर्जा संवर्धन 2017 धोरण राबवायला मंत्रिमंडळाची मान्यता. नैऋत्य मोसमी पाऊस यंदा शिरस्ता मोडून 2 दिवस आधीच केरळमध्ये दाखल. पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल. आणि मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणात बहुतांश ठिकाणी येत्या 36 तासात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता. नमस्कार. बातम्या विस्ताराने. जर्मनीच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी यांनी आज जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांच्यासमवेत व्यापार, कौशल्य विकास, सायबर सुरक्षा, दहशतवाद नियंत्रण यासह इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर विस्तृत चर्चा केली. यानंतर उभय देशात 8 करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. शाश्वत नागरी विकास, कौशल्य विकास, डिजिटलायझेशन क्षेत्रातलं सहकार्य, रेल्वे सुरक्षा सहकार्य, व्यावसायिक प्रशिक्षणाला प्रोत्साहन यांचा यामध्ये समावेश आहे. खुल्या बाजारपेठेची क्षमता आणि विदेशी गुंतवणूकदारांसाठी गुंतवणूक संरक्षणाचं महत्त्व उभय नेत्यांनी अधोरेखित केलं. द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक सुलभ करण्याचा निर्धारही या नेत्यांनी व्यक्त केला. भारत जर्मनी आर्थिक सहकार्याने मोठी झेप घेतली असून उभय देशातील संबंधही वेगाने वृद्धिंगत होत असल्याचं पंतप्रधानांनी संयुक्त निवेदनात सांगितलं. दहशतवादाचा भावी पिढ्यांना मोठा धोका असून दहशतवादाला आळा घालण्यासाठी मानवतावादी शक्तींनी एकत्र यायला हवं असं पंतप्रधानांनी यानंतर बोलताना सांगितलं. बाबरी मशीद प्रकरणी भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती आणि इतर 3 विरुद्ध आरोप निश्चित करण्याचे निर्देश विशेष CBI न्यायालयाने आज दिले. गुन्हेगारी कटाचा आरोप या सर्वांवर लावण्यात येईल. दरम्यान बाबरी मशीद खटल्यात आज लखनौ इथल्या विशेष CBI न्यायालयाने भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह सर्व 12 आरोपींना जामीन मंजूर केला. प्रत्येकी 20,000 रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर या सर्वांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणाची सुनावणी सध्या सुरू असून आज लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, केंद्रीय मंत्री उमा भारती न्यायालयात हजर होते. नजीकच्या काळात राज्य परिवहनाच्या 2 लाख बसेस इलेक्ट्रिकवर चालवण्यात येतील अशी घोषणा भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज मुंबईत केली. शिपिंग कॉर्पोरेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ग्रीन पोर्ट अँड ऑइल स्पिल मॅनेजमेंट या परिषदेत ते बोलत होते. सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज निर्मिती करण्याला सरकारचं प्राधान्य असून सागरमाला योजनेत 14 औद्योगिक क्लस्टर बांधण्यात येत आहेत असं त्यांनी आज मुंबईत सांगितलं. बंदरांमध्ये खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी LNGचा वापर इंधन म्हणून करण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये 7,500 किलोमीटरचा आहे. विशेषतः जे शिप्स येतात त्याचं ऑइल गेल्यामुळे अनेक वेळा पाण्याचं प्रदूषण होतं. त्यामुळे सर्वच प्रकारच्या जलप्रदूषणापासून समुद्राला वाचवणं आणि पोर्टमधल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या ग्रीन इनिशिएटिव्हवर करणं हा आजचा उद्देश आहे. त्यात काही इनिशिएटिव्ह घेतल्या गेल्या, काही पुढल्या काळात घेतल्या जातील. गडकरी यांच्या हस्ते आज JNPT इथे बंदर जोडणी संदर्भातल्या 8 प्रकल्पांसाठी भूमिपूजन झालं. JNPT सेज क्षेत्रात जमीन मिळवण्यासाठी अनेक कंपन्यांनी रस दाखवला असून या नव्या कंपन्यांच्या गरजा आणि कोकणातल्या स्थानिक तरुणांना प्रशिक्षित करण्यासाठी आवश्यक मदत पुरवण्याकरता समन्वयक नेमला जाईल असं ते म्हणाले. JNPTमध्ये सुमारे 1 लाख नोकऱ्या उपलब्ध होणार असून स्थानिक आणि प्रकल्पग्रस्तांसाठी 75% आरक्षण असेल असं गडकरी यांनी सांगितलं.
गेल्या 3 वर्षात श्रम आणि रोजगार मंत्रालयाने कामगार विषयक अनेक महत्त्वाचे विषय मार्गी लावले, असं श्रम आणि रोजगार मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार सांभाळणारे राज्यमंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी सांगितलं। केंद्र सरकारच्या त्रिवर्षपूर्तीनिमित्त दत्तात्रेय यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली। यापूर्वीच्या सरकारच्या धोरण लकव्यामुळे कामगार विषयक अनेक मुद्दे प्रलंबित राहिले होते, मात्र गेल्या 3 वर्षात सरकारने विविध स्तरावर कामगार विषयक सुधारणा केल्या, असं दत्तात्रेय म्हणाले। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात 12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून राज्यात 89.89% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। यात मुलींचं प्रमाण 93% असून मुलांचं प्रमाण 87% आहे। कोकण विभागाने निकालात बाजी मारली असून तिथे 95% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। कोल्हापूर आणि पुणे इथे 91%, औरंगाबाद 90%, नागपूर आणि अमरावती 89% तर मुंबई, नाशिक आणि लातूर विभागांचा निकाल 88% लागला आहे। विज्ञान विभागात 96%, वाणिज्य विभागात 90.5% तर कला विभागात 82% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी अनुदानित शाळांतल्या शिक्षकांची भरती आता अभियोग्यता परीक्षेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। राज्यातल्या सर्व व्यवस्थापनांच्या अनुदानासाठी पात्र ठरलेल्या आणि पात्र घोषित झालेल्या शाळांमधल्या शिक्षकांची भरती आता ॲप्टिट्यूड अर्थात अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या गुणांच्या आधारावर करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला। यामुळे खासगी आणि शासकीय अनुदानित शाळांमधल्या भरती प्रकरणी होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसेल आणि केवळ गुणवत्तेच्या आधारावर शिक्षक भरती होईल असा विश्वास शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला। या निर्णयाचा फायदा विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी होऊ शकेल। स्वयं अर्थसहाय्यित आणि खासगी विना अनुदानित शाळांना हा निर्णय लागू राहणार नाही। ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल असंही तावडे यांनी स्पष्ट केलं। शिक्षणापासून वंचित राहिलेल्या आणि शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून दूर गेलेल्यांना शिक्षणाची पुन्हा संधी मिळावी, तसंच शिक्षणातली गळती आणि नापासांचं प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ स्थापन करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आल्याचंही तावडे म्हणाले। शेतकऱ्यांना माफक दरात आणि त्यांच्या सोयीनुसार वीज पुरवठा उपलब्ध होण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबवायला आजच्या बैठकीत मान्यता मिळाली। यामुळे पारंपरिक विजेची मोठ्या प्रमाणात बचत होऊन इतर कामांसाठी या विजेचा वापर शक्य होईल। महावितरण कंपनीच्या महसुलात वाढ होण्यासह औद्योगिक ग्राहकांसाठी विजेचा दर कमी करण्यासाठीही हातभार लागणार आहे। अहमदनगर जिल्ह्यातल्या राळेगणसिद्धी आणि यवतमाळ जिल्ह्यातल्या कोळंबी इथे प्रायोगिक तत्वावर सौर कृषी योजना राबवण्यात येणार आहे। ऊर्जा बचत, संवर्धन आणि ऊर्जा क्षेत्रात कार्यक्षम तंत्रज्ञानाचा वापर ही मुख्य उद्दिष्ट ठेवून तयार करण्यात आलेलं राज्य ऊर्जा संवर्धन धोरण 2017 राबवायला आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली। ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। या धोरणामुळे येत्या 5 वर्षात सुमारे 1000 मेगावॅट ऊर्जेची बचत होणार आहे। राज्यासाठी स्वतंत्र ऊर्जा संवर्धन धोरण तयार करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे। केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियान कार्यक्रमांतर्गत दरवाजा बंद या अभियानाचा आज मुंबईत प्रारंभ झाला। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्र सिंग तोमर, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। राज्यातले 11 जिल्हे हागणदारी मुक्त झाले असून राज्यातले उर्वरित जिल्हेही लवकरच हागणदारी मुक्त होतील असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला। महाराष्ट्रात स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत चांगलं काम होत आहे। स्वच्छ भारत अभियानासाठी सरकार उचलत असलेल्या पावलांचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत। याचं संपूर्ण श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना जातं असं नरेंद्र सिंग तोमर यांनी यावेळी सांगितलं। लोकांना बंद दरवाजाच्या आत शौचाला बसण्यास प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने अभियान सुरू करण्यात आलं आहे। राज्यातल्या 11 हागणदारी मुक्त जिल्ह्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला।
रासायनिक, औद्योगिक तसंच नैसर्गिक आपत्तीमध्ये आपत्तीपूर्व सज्जतेसह आपत्तीनंतरच्या व्यवस्थापनाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करून आपत्तीला प्रतिबंध करणं आणि योग्य पद्धतीने सामोरं जाण्यासाठी कॉर्पोरेट्सचा सहभाग घेतला जाईल असं महसूल तसंच मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं। राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने मुंबईत आयोजित 3 दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन चंद्रकांत पाटील यांनी केलं, त्यावेळी ते बोलत होते। आपत्ती व्यवस्थापनासह आपत्तीला सामोरं जाण्यासाठी सरकार सज्ज आहेच, मात्र उद्योग, रासायनिक कंपन्या, संस्था आणि व्यक्तिगत स्तरावर सदैव सज्ज राहण्याची गरज असल्याचं पाटील यांनी सांगितलं। या परिषदेला उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते। देशातल्या ज्या भागात गोमांस हा रोजच्या आहारातला प्रमुख घटक आहे, त्या भागात गोवंश हत्याबंदी कायद्यावर सरकार सहानुभूतीपूर्वक फेरविचार करू शकतं असं सूचक वक्तव्य भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केलं आहे। आज पंढरपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। ईशान्य भारतातल्या राज्यांमध्ये गोवंश हत्याबंदीबाबत कधीच आग्रही भूमिका घेतली नाही। ईशान्य भारत हा अपवाद राहिला आहे असं त्यांनी सांगितलं। केरळ, पश्चिम बंगालमध्ये या गोहत्या बंदीला धर्माशी जोडलं जाऊन त्याविरोधात पाशवी आंदोलनं सुरू आहेत, याबद्दल त्यांनी टीका केली। राज्यात येत्या 1 जूनपासून संपावर जाण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला नाही, त्यांच्या आडून हे राजकारण केलं जातंय। असे संप म्हणजे राज्यात अराजक पेरण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप भंडारी यांनी यावेळी केला। राज्यातल्या शेतकऱ्यांना पुढच्या महिन्याभरात कर्जमाफी दिली नाही तर सरकारमध्ये राहण्याबाबत कार्यकारिणीची बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिला। कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेट्टी यांनी काढलेली आत्मक्लेश यात्रा आज मुंबईत पोहोचली। भायखळा इथे या यात्रेला पोलिसांनी अडवलं, त्यानंतर या यात्रेचं रूपांतर सभेत झालं। यावेळी शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका करत, मी या सरकारचा लाभधारक नाही, मी सरकारमध्ये राहायचं की नाही हे तुम्ही सांगा, अशी विचारणा उपस्थित शेतकऱ्यांना केली। आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी राजकारण करतो, राजकारणासाठी शेतकऱ्यांचा वापर करत नाही, असा टोला शेट्टी यांनी लगावला। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला नाही तर शहरात दूध, भाजीपाला येऊ देणार नाही, असा इशाराही शेट्टी यांनी दिला। आपल्या मागण्यांसंदर्भात राजू शेट्टी यांनी राज्यपाल चे विद्यासागर राव यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलं। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर राज्य सरकार संवेदनशील असून चर्चेशिवाय प्रश्न सुटत नाहीत। सरकारची शेतकऱ्यांशी चर्चेची तयारी आहे, तेव्हा शेतकऱ्यांनी सरकारशी चर्चेला यावं असं आवाहन राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केलं आहे। येत्या 1 जूनपासून शेतकऱ्यांनी संपावर जायचा इशारा दिला आहे। अहमदनगर जिल्ह्यातल्या पुणतांबा इथे विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी धरणं आंदोलन सुरू केलं आहे। आपण स्वतः शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून सरकारमध्ये असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार सकारात्मक असल्याचं सदाभाऊ म्हणाले। सदाभाऊ खोत यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपल्या मागण्यांसंदर्भात राज्य सरकारशी चर्चा करण्याची तयारी आंदोलकांनी दर्शवली आहे। किसान क्रांती जन आंदोलनाचे पदाधिकारी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचं आंदोलकांच्या वतीने सांगण्यात आलं आहे। देशात आणि राज्यात बेकायदेशीर इंटरनेट फार्मसीच्या माध्यमातून ऑनलाईन औषध विक्री विरोधात आज देशभरात औषध विक्रेत्यांनी 1 दिवसाचा बंद पुकारला आहे। राज्यातही अनेक ठिकाणी औषधांची दुकानं बंद आहेत। इंटरनेट फार्मसीच्या माध्यमातून ऑनलाईन औषध विक्री आणि ई-पोर्टलबाबत सरकारच्या सकारात्मक भूमिकेविरोधात बंद पुकारला असल्याचं वैद्यकीय संघटनेने सांगितलं। तर कमी दर्जाची अप्रमाणित बनावट औषधांची विक्री होण्याची शक्यता तसंच ग्रामीण भागात औषधांचा तुटवडा भासण्याची शक्यता अशा बाबींमुळे औषध विक्रेत्यांनी आज बंदचं हत्यार उपसलं। मेंढीपालन हा धनगर समाजाचा मुख्य व्यवसाय असून यातून रोजगार उपलब्ध करून आर्थिक उन्नतीसाठी धनगर समाजाने प्रयत्न केले पाहिजेत। धनगर समाजाने आरक्षणासाठी एकत्र आलं पाहिजे असं माजी ग्रामविकास मंत्री आणि धनगर समाजाचे महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब डांगे यांनी म्हटलं आहे। वाशिम इथे जिल्हास्तरीय धनगर समाज मेळाव्यात ते आज बोलत होते। अहिल्याबाई होळकर जयंती उत्सवाचं औचित्य साधून शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली।
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला सुरुवात झाली। भारतीय नौदलाचं अस्तित्व पॅसिफिक महासागरापासून अटलांटिक महासागरापर्यंत विस्तारलं आहे। 26 नोव्हेंबरला मुंबईवर झालेल्या हल्ल्यासारख्या कोणत्याही हल्ल्याचा मुकाबला करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, अशी ग्वाही नौदल प्रमुख सुनील लांबा यांनी आज पुण्यात दिली। राष्ट्रीय संरक्षण अकादमीत आयोजित केलेल्या 132व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते। यावेळी 6 विदेशी छात्रांसह 311 जणांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली। यावेळी सर्वोत्तम 3 छात्रांना अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक देऊन गौरवण्यात आलं। यावेळी झालेल्या दीक्षांत संचलनात विद्यार्थ्यांनी चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर केली। सारंग हेलिकॉप्टरच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं। नैऋत्य मोसमी पाऊस आज केरळ तसंच ईशान्येकडच्या काही राज्यांमध्ये दाखल झाला आहे। बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मोरा चक्रीवादळामुळे मान्सून पुढे सरकण्याला मदत झाली असल्याचं भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक के.जे. रमेश यांनी आज नवी दिल्लीत सांगितलं। सर्वसाधारणपणे मान्सून केरळात 1 जून रोजी दाखल होतो, यंदा मात्र तो 2 दिवस आधीच दाखल झाला आहे। मोसमी पाऊस पुढील वाटचालीसाठीही परिस्थिती अनुकूल आहे। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्ट्यामुळे निर्माण झालेलं मोरा चक्रीवादळ आज सकाळी बांगलादेशच्या किनाऱ्यावर धडकलं, त्यामुळे किनारपट्टीच्या भागात जोरदार पाऊस पडत आहे। वादळाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने मदतीचं आणि किनारपट्टीवरच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू केलं आहे। संपूर्ण किनारपट्टीवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून चितगाव बंदरातले सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत। या वादळाचा परिणाम ईशान्य भारतातल्या काही राज्यांवर होण्याची शक्यता असून या राज्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे। आता राज्यातल्या हवामानाविषयी। राज्यातही काही ठिकाणी मोसमी पावसाआधीच पावसाच्या सरी झाल्या। येत्या 36 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तसंच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे। याच काळात विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये। मुंबई 35 आणि 28, नागपूर 41 आणि 24, पुणे 33 आणि 23, औरंगाबाद 37 आणि 25, नाशिक 34 आणि 26, कोल्हापूर 33 आणि 25, रत्नागिरी 34 आणि 28, सोलापूर 38 आणि 24 आणि अमरावती 35 आणि 29 अंश सेल्सिअस। ठळक बातम्या पुन्हा एकदा। डिजिटलायझेशन, कौशल्य विकास, शाश्वत नागरी विकास, रेल्वे सुरक्षा आदी क्षेत्रात भारत जर्मनी दरम्यान 8 करारांवर स्वाक्षऱ्या। बाबरी मशीद प्रकरणी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह 12 जणांना जामीन मंजूर। राज्यात 2 लाख बस इलेक्ट्रिकवर चालवणार। JNPTसाठी 1117 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची नितीन गडकरी यांच्या हस्ते पायाभरणी। राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 12वी परीक्षेचा निकाल 89%, मुलींचं प्रमाण सर्वाधिक 93%। स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित शाळांतल्या शिक्षकांच्या भरतीसाठी परीक्षा घेण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। शिक्षणातली गळती रोखणं आणि शिक्षण सोडणाऱ्यांना पुन्हा शिक्षणाकडे आणण्यासाठी राज्य मुक्त विद्यालय मंडळ स्थापन करण्याचा सरकारचा निर्णय। शेतकऱ्यांना माफक आणि सोयीनुसार वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला राज्य मंत्रिमंडळाकडून मान्यता। ऊर्जा बचत आणि संवर्धनासाठीचं राज्य ऊर्जा संवर्धन 2017 धोरण राबवायला मंत्रिमंडळाची मान्यता। नैऋत्य मोसमी पाऊस यंदा शिरस्ता मोडून 2 दिवस आधीच केरळमध्ये दाखल, पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल।
आणि मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणात बहुतांश ठिकाणी येत्या 36 तासात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. जलमार्ग हा देशाच्या प्रगतीचा महत्त्वाचा आधार. हे लक्षात घेऊनच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि नौवहन मंत्री नितीन गडकरी यांनी देशातल्या बंदरांच्या विकासाला प्राधान्य देण्याची घोषणा केली. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मालकीची 150 एकर जागा स्वतंत्रपणे विकसित करणार असल्याचंही जाहीर केलं. या पार्श्वभूमीवर अधिक चर्चा करण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर.